2025 साली मनरेगा या योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील जवळ अर्जुन या गावातील सुरेश टेकवडे यांना तब्बल 5 लाख रुपयाची विहीर ही मंजूर झाली होती। त्यानंतर अध्यादेश काढण्यात आला, त्याचं एस्टिमेट मागवण्यात आलं, त्यासोबत मंजुरीही मिळाली। त्यानंतर त्यांनी या विहिरीचं काम सुरू केलं। मात्र तब्बल 1 वर्ष झाल्यानंतरही आजही त्यांचा मस्टर हा भरलेला नाही आहे। शासकीय अधिकारी असतील हे त्यांना पैशाची मागणी करत होते, त्यांनी पैशाची पुरवणी देखील केली, मात्र 1 वर्षानंतरही हा मस्टर भरलेला गेलेला नाही आहे। त्यामुळं या शेतकऱ्याला सध्या पैसे मिळालेले नाही आहेत। आपल्यासोबत सुरेश टेकवडे आहेत। दादा, काय नेमकं घडलं होतं आणि कधी तुमची विहीर मंजूर झाली होती? आमची विहीर 25 साली मंजूर झाली होती। आम्ही अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी आम्हाला सर्व कागदपत्राची पूर्तता करून घेतली, विहीर मंजूर केली। विहीर मंजूर करून पैसे देखील मागितले, पैसे देखील दिले। किती पैसे दिले होते? आम्ही 60-70 हजार रुपये दिले। कोण अधिकारी होते? अधिकारी गोपाल शर्मा एक आणि नितीन राऊत, बरं, ह्या 2 अधिकाऱ्यांना पैसे दिले। आपण पुरंदर पंचायत समितीत गेला होता? पुरंदर पंचायत समितीत गेलतो ना, लय चक्रा मारल्या मी, 3 महिने रोज जात होतो, तरी पण कुणीच दखल घ्यायना। तिथं एक जाधव म्हणून मग त्यांच्या बदली अधिकारी आला, त्याची विनवणी केली, त्याला म्हणलं तुमचं असेल ती आपण देतो, पण मस्टर काढा। त्यांनी सुद्धा मस्टर काढले नाहीत। जे काढत होते त्यांना दम दिला, काढू नका मस्टर, त्यांचे मस्टर काढले तर मी बघल तुमच्याकडं, असं त्या अधिकाऱ्यांना दम दिला त्यांच्या खालच्या। किती रुपयाची योजना तुम्हाला मंजूर झाली होती? 5 लाख रुपये बांधकाम आणि विहीर फोडणे आणि बांधकाम मिळून। त्यानंतर तुमच्या या विहिरीच्या जागी अधिकारी आले होते का? अधिकारी आले होते ना, त्यांनी ती पाहणी केली होती? पाहणी केली, सगळं पत्र दिलं, मंजूर केलं, सगळं रितसर केलेलं आहे त्यांनी। म्हणजे शासकीय तुम्हाला कामकाजात फसवणूक झाली असा आरोप करायचा? हा, आम्हाला शासनाने फसवणूक केली असा आमचा आरोप आहे शासनावर। शासकीय जे नोकरदार आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालं, त्यावेळेस ते इथं आले, त्यानंतर विहीर मंजूर झाली असं तुम्हाला सांगितलं, अगदी तुमच्याकडे कागदही आहेत, त्यावेळेस तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं की एवढे पैसे द्यावे लागतील किंवा हा काय? हा, ते म्हणले विहीर मंजूर करतो, आम्हाला 60-60 हजार द्या, वरिष्ठांना पार आम्हाला मंत्र्यापर्यंत द्यायचे असतात, त्याच्यामुळं काय मी एकटाच खात नाही, सगळ्यांना पैसे देतोय आम्ही हे। त्याच्यावर त्यांना मी अनेक वेळा त्यात कलेक्टर कचेरीत 2दा जाऊन भेटलो, ते म्हणले आता मी काय करू हे। आणि मग शेवट आम्ही आता हे केलं, म्हणलं आता उपोषण किंवा मरण्याशिवाय पर्यायच राहिला नाही। लोक रोज आमच्या घरी येतात पैसे काम केलेले मागायला। या संबंधित आपण BDOशी बोललात का? बोललोय ना, BDOशी बोललोय, सभापतींशी बोललोय। काय त्यांचं उत्तर काय आलं नेमकं? काहीच नाही, गप बसले ते, काहीच नाही, बोलतच नव्हते काय। विहिरीचं काम का होत नाही, पैसे का येत नाहीत, म्हणजे मस्टर का भरला जात नाही ह्याचं कारण तुम्हाला त्यांनी कारणच सांगितलं नाही, मस्टर का भरला जात नाही त्याचं कारणच सांगितलं नाही। पैशाची वगैरे मागणी केली ना, मग त्याच्यामुळं लांबवलं काही हे बी आम्हाला कळाना ना, पैसे मागणी केल्यामुळं लांबवलं का काय। आम्ही त्यांना सांगितलं पहिलं पैसे दिले त्याचंच काय व्हायना, आम्ही का आता देऊ शकत नाही, एवढं बोललोय आम्ही। नक्कीच मंडळी, पुरंदर पंचायत समिती आणि हा शासकीय कारभार, गलथानाचा कारभार एका शेतकऱ्याच्या पार जीवाशी उठला आहे। अगदी मरणाची वेळ ही या शेतकऱ्यावर आलेली आहे। पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समिती तिथले अधिकारी या भ्रष्ट कारभारामुळे या शेतकऱ्याचे योजनेचे पैसे अडकलेले आहेत आणि सोबत सध्या त्यांना ती विहीर आपण जर पाठीमागे पाहिली ही पूर्ण झाली आहे। या पूर्ण झालेले विहिरीचे पैसे हे कामगारांना द्यायचे आहेत आणि त्यासोबतच त्यांना जे वर्क ऑर्डर मिळालं होतं त्यामुळे त्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि 1 वर्षानंतरही आजही त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत। या सर्वांचा जबाबदार नेमका कोण? पुरंदर पंचायत समिती की महाराष्ट्र शासन? यावर आपण नक्कीच विस्तार पाहू। अशाच बातम्या पाहण्यासाठी IBM महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।